नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय LS खानदेश. तर पाहूया आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अमळनेर मध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना, खदानीच्या खोल पाण्यात 3 मुलांचा दुर्दैवी मृत्यू. सेल्फीच्या प्रयत्नात तिघही खोल पाण्यात बुडाले. उपविभागीय अभियंता सहाय्यकाला लाच घेताना रंगेहात अटक. जळगाव 40गाव पालिकेत पुन्हा खळबळ. भुसावळ गोळीबार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई. प्रकरणातील दोन्ही संशयित आरोपींना 12 तासात अटक. आरोपींकडून गावठी कट्टा जप्त. जळगावसह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचं पुनरागमन. पेरणी योग्य पाऊस नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पेरण्या रखडलेल्या आहेत. सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेसाठी महत्त्वाचा निर्णय. प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे आदेश. शिक्षकांना डिजिटलायझेशनची कामे प्रभावीपणे करता येणार. CEO नायरांचं वक्तव्य. जळगावात नियोजन समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने खळबळ. पत्रकारांना प्रवेश न मिळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती. 40गाव मध्ये स्मार्ट वीज मीटर तातडीने हटवण्यासाठी ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला लगाम. बायोमेट्रिक पद्धतीत कार्यालयीन वेळेत अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शासकीय कामानिमित्त कार्यालयाबाहेर जावे लागल्यास त्याची नोंद करणे अनिवार्य असेल. चांदवड देवळ्यातील चोर चावडी धबधब्याने पुन्हा घेतला तरुणाचा बळी. 18 वर्षीय तरुण खोल डोहात बुडला. परिसरात हळहळ. जळगावात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी फाउंडेशनचा पुढाकार. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या 180 पाल्यांना मोफत शैक्षणिक साहित्य. वार्षिक फीचे वाटप. तर या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS खानदेश.